शक्तीपीठ महामार्ग रद्द रद्द करा रद्द करा रद्द करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतच चाललाय। सांगली जिल्ह्यात बुधवारी आलेल्या मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावल्याची घटना घडली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांवर शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवलाय। यावेळी मोजणी अधिकाऱ्यांनी दुसऱ्या गावात जाऊन मोजणी करण्याचा प्रयत्न देखील केला, पण तिथेही शेतकऱ्यांनी विरोध करत मोजणी बंद पाडली। आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचलं या या शक्तीपीठ हायवेला आम्ही झालो रे हैराण या शक्तीपीठ हायवेला आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसान रचला या शरण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचला या शरण या देवेंद्र फडणवीसान आमचं रचला या शरण या शक्तीपीठ हायवेला काही पुरावा नाही। तुम्ही खरेदी पत्र करताय 7 ते 8 लाखाला, कराय घेऊन सांगा मला। मग 7 ते 8 लाख मग बाजारभाव काढायची पद्धत कशी आहे? तुमच्या समजा मनेरजुरी गावामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये जी खरेदी विक्री झालेली आहे ते असे 50 कागद गोळा करायचे आणि त्या 50 कागदांची सरासरी काढायची। ती सरासरी म्हणजे बाजारभाव। शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मनेरजुरी, अंजनी, सावडी, कौलापूर, माधवनगर, पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला आलेले आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे। आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। हा सारा जर परिसर बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे। त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत। इथं जमिनीची किंमत जर बघितली तर 35 ते 40 लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही, कारण आम्ही 20-25 किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे। त्याशिवाय 1 एकर द्राक्ष पीक उभा करायला 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते। आणि मग असं असताना लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावरून रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही। इथल्या ह्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे। शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरी सुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा। त्याचबरोबर येत्या 15 ऑगस्टला ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत।